मुंडेंचे बंधू अजय मुंडे हे आज माध्यमांच्या समोर आले होते आणि याचं कारण होतं माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांचं। धनंजय मुंडेंच्या मातोश्री त्यांच्यासोबत राहत नाहीत, त्या आणि अन्य कुटुंबीय धनंजय यांच्यावरती नाराज आहेत असा दावा धस यांनी एबीपी माझाच्या या कार्यक्रमामध्ये केला होता आणि हे सर्व दावे अजय मुंडे यांनी खोडून काढलेले आहेत। धनंजय मुंडेंच्या मातोश्री त्यांच्यावरती अजिबात नाराज नाहीत, मायलेक हे एकत्रच राहतात, आमच्या कुटुंबामध्ये कुठलाही कलह नाही असं स्पष्टीकरण अजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिले आहे। बाई म्हणजे धनंजयची आई आहे। बाई 1.5 वर्षापासून नात्र्याला राहायला गेली, अजून परत आलीच नाही, दुरुस्तीच झाली नाही त्या घराची, अशा पद्धतीचे वागलेले आहेत। त्याच्यामुळं हे एखादा मित्र म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून कुणावरती किती जबाबदारी सोपवायची, काय सोपवायची हे धनंजय मुंडेंना कळलंच नाही आणि हे काही करत बसले खाली। त्यामुळे प्रचंड रोष, वाल्मिक कराडवर जेवढा राग नाही त्याच्यापेक्षा 1% राग हा धनंजयवरती यायला लागला। एका वृत्तवाहिनीला सुरेश धस यांची मुलाखत आली आणि त्या मुलाखतीमध्ये आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मातोश्री म्हणजेच आमच्या काकू यांच्याबद्दल जे सुरेश धस यांनी सांगितलं आणि कुठंतरी कौटुंबिक कलह आहे आणि आईसुद्धा नाराज आहे, भाऊसुद्धा नाराज आहे, संपूर्ण कुटुंब धनंजयजी मुंडे साहेबांवर नाराज आहे, अशा प्रकारचा जो त्यांनी आरोप केला, कुठल्याही गोष्टीला अर्थ नसताना उगाचच आमच्या कुटुंबाविषयी त्या ठिकाणी बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे।